आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपला। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्याचे नेमके ध्येय निश्चित करून सकारात्मक दृष्टिकोनासह जिज्ञासा, वेळेचे नियोजन, प्रेरणा या गुणांसह कष्ट करण्यामध्ये सातत्य ठेवून अशक्य गोष्टींवर मात करण्यासाठी प्रयत्न करून सातत्यासह मेहनत केली तर यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन खानापूरचे तहसीलदार श्री योगेश टोंबे यांनी केले। विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा या विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभव सदाशिव पाटील हे होते। या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप देवकाटे, ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम, विश्वस्त बापूसाहेब उजगरे, ट्रस्टचे कार्यकारी संचालक श्री पीटी पाटील साहेब, माजी नगरसेवक एकनाथराव गडदरे, ॲडव्होकेट विजय जाधव, माजी नगरसेविका वंदना शिंदे, प्रतिभा सूर्यवंशी, बापू पवार, सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व कैलासवासी हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले। यानंतर प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे यांनी करताना सांगितले की हे विद्यालय नावाप्रमाणेच आदर्श असून बौद्धिक तसेच क्रीडा, सांस्कृतिक, कला या सर्व क्षेत्रांमध्ये या विद्यालयाने आतापर्यंत उत्तुंग यश मिळवले आहे आणि या सर्वांमध्ये त्यांना संस्था पदाधिकारी, शिक्षक, स्टाफ, पालक या सर्वांचेच नेहमी सहकार्य मिळाले आहे। यानंतर 10वी परीक्षेमध्ये प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। राज्यस्तरीय संघामधून राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळालेल्या खो खो क्रीडा प्रकारातील मुलींचे अभिनंदन करण्यात आले। त्याचबरोबर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व शालेय स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारात व बौद्धिक प्रकारात यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले। स्टार वन न्यूज वर्तमान कीर्ती नाईक नवरे यांची खास रिपोर्ट। यासाठी खरंच दादांच्या आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया की त्यांनी जसं संस्थेमध्ये महिलांचा, मुलींचा वाटा खूप मोठा आहे, तर त्याच पद्धतीने त्यांचा सन्मान पण त्या पद्धतीने झाला पाहिजे। तर ह्या गोष्टीची कुठेतरी बारकाईने त्यांनी निरीक्षण केलं किंवा लक्षात ठेवलं तर हे खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे। मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये म्हणजे येत असताना एंट्रन्स पाहिलं असतील, त्यांची अशी तक्रार होती की दादा संस्थेमध्ये किंवा इकडं या कॉलेजमध्ये कमी येतात किंवा इकडे लक्ष देत नाही। तर ते खरं तर एक तुमचं अचिव्हमेंट आहे, म्हणजे तुम्ही कॉलेज किंवा ही जी महाविद्यालय आहे तर ते एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करताय की इकडे दादांना येण्याची काही गरजच पडत नाही खरंच, किंवा दादांना लक्ष देण्याची पण काही गरज पडत नसेल। तर तो तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे म्हणा, किंवा तुम्ही करत असलेलं जे काही मेहनत आहे, जे काही काम आहे, तर त्याची एक कुठेतरी ते कौतुकाची थाप आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की दादांनी आताच म्हणजे थोड्यापूर्वी सांगितलं की या संस्थेच्या जडणघडणीमध्ये ज्या काही महिलांचं योगदान आहे तर त्यांना स्टेजवर बोलवलं। तर हे खरंच खूप सर्वांसाठी म्हणजे एक इंडिकेटिव्ह आहे की म्हणजे आपण तो एक आदर्श खरंच घेतला पाहिजे। सर्वांचेच असतील, एकही संधी मी सोडली नाही। पण जेव्हा सर आले, सर म्हणले की सर असा असा कार्यक्रम आहे, त्यावेळेस मात्र मला थोडा प्रश्न पडला की आपण 4-5 वर्ष झालं सेवेत आहोत, थोडं कुठेतरी ते डलनेस आलेला आहे थोडा की मार्गदर्शन करणं वगैरे ते कमी झालेलं आहे, म्हणजे आमचं पब्लिकली बोलणं वगैरे पण कमी झालेलं आहे। म्हणजे आपण आपलं काम जे काही आहे रुटीनचं तेच त्यामध्ये खूप व्यस्त झाल्यासारखं झालेलं आहे। नंतर काही शाळेमध्ये शिकायला होतो त्यावेळी सुद्धा तुमच्यासारखं जसं तुम्ही आता बसता, वावरता, तुम्ही ज्याप्रमाणे राहता, तुम्ही जसं डबा शेअर करता, तुम्ही जसं एकमेकांना नाही का मस्ती करता, सरांचा मार खाता, सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच पद्धतीने करत आहोत। खरं तर मला तरी असं वाटतं, नेहमी राहून राहून वाटतं की ते दिवस जे होते तेच आयुष्यातले सगळ्यात आनंददायी आणि दंगा मस्ती करायला मिळणारे की पूर्ण आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस काय काढले असते तर आपण हायस्कूल पर्यंतचे दिवस काढले। आणि खरं त्याचा मला रास्त अभिमान आहे। त्यामुळे एक विटेकर म्हणून, विट्यातला शिकलेला म्हणून तुमच्या समोर बोलत असताना मला माझ्या पहिल्या भाषणाची आठवण येते, हे आवर्जून मी अनुभव सांगतो। साहेब, असंच पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम होता, 90ला होतो, जनरल चॅम्पियनशिप मिळाली होती। स्पोर्ट्समध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी पुढे असायचो, कारण स्पोर्ट्समध्ये असणारी मुलं शक्यतो मागं बसतात, तसंच मागं बसलो होतो। आता तुम्हाला कंपल्सरी पुढे बसवलंय का तर बक्षीस घ्यायला वेळ लागू
नाही म्हणून. पण आमच्या वेळेला थोडंसं ज्यात त्यात टार्गेट मुलं असतात ते शक्यतो मागं बसायचे आणि आम्ही कसं मागं बसलेलो होतो. आणि त्या पारितोषिक वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायचे होते त्याला आदरणीय भाऊंनाच बोलवलं होतं. मग भाऊंना शिकवणारे म्हणजे माझं नशीब असं की भाऊंना शिकवणारे शिक्षकच मला शिकवायला. जे कदम सर मुलांचं लक्ष आहे, कुटुंबाचं लक्ष असतं, सगळ्या परिसराचं लक्ष असतं. कॉलेजला तुम्ही गेल्यानंतर कोण कुणाकडे विचारत नाही, कोण कुणाला सांगत नाही. अनेक गोष्टी वेगळ्या उलट्या सुलट्या आपल्याला बघायला मिळत असतात. आयुष्यातले हे दिवस फार महत्वपूर्ण आहेत आणि ते दिवस तुम्ही जगावं असं या अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.